बीडच्या कारागृहात गांजा वाटपावरून राडा झाल्याचं समोर येते। पोलीस कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात। खोक्या भोसलेसह 3 कैद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। एका अज्ञात व्यक्तीनं जिल्हा कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकला आणि या चेंडूमधील गांजा वाटपावरून 4 न्यायाधीन बंदीवानात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मागील काही दिवसापासून बीड जिल्हा कारागृह सतत चर्चेचा विषय ठरत आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीतील सदस्य सध्या याच कारागृहात शिक्षा भोगत आहेत। तर दुसरीकडे बीड जिल्हा कारागृह कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडते। अशातच आता एका अज्ञात व्यक्तीनं जिल्हा कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकला आणि त्यातील गांजा वाटपावरून 4 न्यायाधीन बंदीवानात जोरदार राडा झाला। यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी धाव घेत बंदीवानाच्या हातातील चेंडू ताब्यात घेतला। यावरून बंदीवानांनी कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दरम्यान या प्रकरणी कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांसह कारागृह वरिष्ठांना माहिती सुद्धा दिली आहे। याच अनुषंगाने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून कारागृहात जाऊन पंचनामा सुद्धा करण्यात आला। यावेळी जो चेंडूतला गांजा होता तर तो बंदीवानांनीच मागितल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी खोक्या भोसले आणि 3 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खोक्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती। त्याला जामीन देखील मिळाला होता। आता खोक्या भाईचा नवा कारनामा समोर आल्यानं खोक्याच्या अडचणीत वाढ झाली आहे हे मात्र नक्की आहे। याआधी सुद्धा काही दिवसापूर्वी बीड जिल्हा कारागृहात गांजा आढळल्याचं खळबळ उडाली होती। बलवीम चिचाने आणि पोलीस हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजीज हे कर्तव्यावर असताना बराक क्रमांक 7 मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या अक्षय उर्फ चिंटू गायकवाडच्या हालचालीवर त्यांना संशय वाटला। त्यांनी गायकवाडची झडती घेतली असता त्याच्या अंडरवेअर मध्ये रबरी फिकट आकाशी रंगाचा चिरलेला बॉल आढळून आला। त्या बॉल मध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ सुद्धा आढळला। त्यानंतर त्याच्या पॅन्टच्या खिशातही झडती घेतली असता हिरवट रंगाचा पाला, बारीक भुरकट पदार्थ, हिरवट रंगाची फुले, बिया, बोंडे आणि काड्यांसह अंमली पदार्थासारखा मुद्देमाल सापडला। संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला होता आणि त्या प्रकरणी अक्षय गायकवाड विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। मात्र चेंडू फाडला, चेंडूमध्ये गांजा भरला आणि हा गांजा बीड कारागृहात फेकला गेला आणि याच फेकलेल्या चेंडूवरनं बीड कारागृहामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू, त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा।